पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सीएम पदाबाबत निर्णय होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीच मुख्यमंत्री ठरवणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। येत्या 2 डिसेंबरला महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर 1 डिसेंबरला महायुतीची एकत्रित बैठक होणार आहे। यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। भाजपच्या गटनेत्याची निवड आज होण्याची शक्यता आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। दरम्यान अजित पवारांना अर्थ आणि उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे, तर भाजपकडे महसूल आणि गृहमंत्रीपद मिळणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर शिवसेनेला नगरविकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं देण्यात येणार असल्याचं बोललं जातं। राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅबिनेटमध्ये देखील काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती देण्यात आली आहे। दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं। तब्बल 2.5 तास अमित शहांच्या निवासस्थानी महाफैसल्याची बैठक पार पडली। अमित शहा, जेपी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये ही बैठक झाली। दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा करून निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। अमित शहांसोबत बैठक झाल्यानंतर शिवसेना खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीला श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, नरेश मस्के, श्रीरंग बारणे, संदीपान भुमरे आणि हेमंत पाटील हे खासदार उपस्थित होते। अमित शहांनी दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली। शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात अतिरिक्त कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे। भाजपच्या गटनेत्याची आज निवड होण्याची शक्यता आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खातं मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तसंच एकनाथ शिंदेंना नगरविकास खातं आणि पीडब्ल्यूडी खातं दिलं जाईल, तर भाजपला गृह आणि महसूल खातं मिळेल असा निर्णय बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अमित शहांसोबतच्या बैठकीपूर्वी नवी दिल्लीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली। सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत 1.5 तास चर्चा झाली। या बैठकीत शिंदे नसल्यानं चर्चांना उधाण आलं। दरम्यान फडणवीस आणि अजितदादांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे। महाराष्ट्राच्या महाफैसल्याच्या बैठकीआधी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक पार पडली। दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे। दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे थेट अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचले। अमित शहा यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली। बैठकीत एकनाथ शिंदेंनी शहा, नड्डा यांच्या समोर काही महत्त्वाचे प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर मुंबई विमानतळावर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। तर दुसरीकडे वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या। भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे असं विधान अजित पवार यांनी केलं। दरम्यान भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवर आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रात मिळालेल्या भरघोस यशानंतर आता अजित पवारांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहे। दरम्यान दिल्लीमध्ये आपला विजय नक्कीच होईल असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा या निवडणुकीत आपण पुन्हा मिळवू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। आम्ही आजवर पक्षाकडे काही मागितलं नाही, त्यांनीच विधान परिषद आणि विरोधी पक्षनेतेपद दिलं। आमच्या पक्षात मागायची सवय नाही अशी प्रतिक्रिया मंत्रिमंडळात संधी कधी मिळणार या प्रश्नावर प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। नवनियुक्त आमदार ज्योती गायकवाड आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस KC वेणुगोपाल यांची भेट घेतली। ही भेट सदिच्छा भेट असून भेटीमध्ये राजकीय चर्चा नाही असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं। राज्यात नवं सरकार स्थापन होताच विशेष अधिवेशन होणार आहे। यात विशेष अधिवेशनात नव्या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे। या अधिवेशनात नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त निश्चित होणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये देवदत्त निकम यांचा पराभव झाला, मात्र जनतेच्या मनात ही निवडणूक आपणच जिंकली अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली आहे। मला मिळालेली मतं आणि ट्रम्पेट चिन्हावर उभ्या केलेल्या डमी उमेदवाराची मतं एकत्र केली तर ती विजयी उमेदवारापेक्षा जास्त होतात, त्यामुळे या निवडणुकीत विजय आपलाच झाल्याचं ते म्हटलं। मंडणगड शहरात शिवसेना आमदार योगेश कदम यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं माझा विजय झाल्याची प्रतिक्रिया कदम यांनी दिली।
भाजपकडून महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटन बांधणीला सुरुवात झाली आहे। कमी मतं मिळालेल्या बूथचा आढावा घेऊन शहरात नवीन सदस्य नोंदणीवर भर दिला जाणार आहे। नवीन सदस्य नोंदणीच्या माध्यमातून 5 लाख नवीन सदस्य नोंदणीचं भाजपचं टार्गेट आहे। मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढतोय। गेल्या आठवड्यात 11 जणांचे बळी गेले, त्यात सर्वाधिक 779 रुग्ण मुंबईत आढळले। मावळ मुळशी तालुक्यातील संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये ऊसगळीत हंगाम सुरू झालाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊसाची तोडणी सुरू असून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून ऊसाची वाहतूक सुरू असल्याचं दिसून आलं। जुन्नरच्या बेले गावात 4 दिवसांचा तमाशा महोत्सव सुरू झालाय। दिवसरात्र नामांकित फड मालकांनी गाजवलाय। मात्र यंदा पहिल्यांदाच तमाशाच्या फडावर शाहिरी कला पाहायला मिळाल्यानं टाळ्या आणि शिट्ट्यांची भरभरून दाद मिळाली। सांगलीत ताकारी सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बंदिस्त पाईपलाईन कामाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। गावात भूसंपादन करण्याच्या आधीच पाटबंधारे प्रशासनाकडून बंदिस्त पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात केल्यानं शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईपलाईन कामाला विरोध केलाय। सांगली तासगाव अर्बन बँकेमध्ये 2 दिवसांपूर्वी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। याबाबत तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हे शाखेनं एकाला अटक केली आहे। उल्हासनगर शहरात अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे। यापुढे देखील विनापरवाना फलकबाजीवर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिले। उल्हासनगर शहरात गेल्या 2 दिवसांपासून गारठा वाढल्यानं नागरिकांची उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते। उबदार कपडे मिळणाऱ्या दुकानांमध्ये सध्या ग्राहकांची मोठी गर्दी वाढली आहे। नागपूरमध्ये दुचाकी चालकासह मागे बसलेल्या सहप्रवाशाला आजपासून हेल्मेट घालणं बंधनकारक होणार आहे। पोलिसांनी या संदर्भात नोटिफिकेशन काढलं असलं तरी नागपूरकरांनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय। बोदवड तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामाचे 65% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। 4413 हेक्टरवर रब्बी हंगामाचं पीक पेरलं असून हरभरा पेरणीची देखील सुरुवात झाली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी जोमात सुरू आहे। पारंपरिक पद्धतीनं कापणी न करता हार्वेस्टरचा वापर करून शेतामध्ये शेतकरी कापणी करतायत। धाराशिव जिल्ह्यामध्ये वाढलेल्या थंडीचा फटका तूर आणि हरभरा पिकाला बसलाय। तूर आणि हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सर्वांसाठी परवडणारी घरं योजनेअंतर्गत शिल्लक सदनिकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4861 नागरिकांनी संकेतस्थळावर प्राथमिक नोंदणी केली असून 1717 जणांनी अनामत रक्कम भरली आहे। कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात आणखी 1309 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। या प्रकल्पासाठी 12721 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती। आता हा खर्च 14000 कोटी रुपयांवर गेला। बीएमसी रखडलेल्या एसआरए योजना आता मुंबई महापालिकेसह म्हाडा, महाप्रीत, सिडको यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत। स्वतःच्या मालकीच्या भूखंडावरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी आपलीच विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी पालिका प्रशासनानं केली आहे। मरीन ड्राईव्हवर महापालिकेनं संपूर्ण किनारपट्टीवर 13000 टेट्रापॉड्स बसवलेले आहेत। प्रशासनाकडून 82% काम झालं असून नवीन टेट्रापॉड्स हे 100 वर्ष टिकणारे असल्याचा दावा प्रशासनानं केलाय। मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गिकेवरून प्रवास करणारे 56% प्रवासी डिजिटल माध्यमातून झटपट तिकीट काढून प्रवास करतात। त्यामुळे कागदी तिकिटांचा वापर घटला असून पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळाली आहे। मुंबई मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मे 2025 पर्यंत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि कफ परेड दरम्यान दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू करण्याची योजना आखते। मध्य रेल्वेनं रूळ बदलण्याचं काम हाती घेतलं असून आतापर्यंत 65 किलोमीटर रूळ बदलण्यात आलेले आहेत, तर एप्रिल 2025 पर्यंत 126 किलोमीटर रूळ बदलण्याचं लक्ष्य असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनावर मुंबई विद्यापीठ दरवर्षी लाखोंचा खर्च करते। यंदा नोव्हेंबरपर्यंत 20 लाख रुपये खर्च करण्यात आले। त्यामुळे पुनर्मूल्यांकनावर एवढा मोठा खर्च कसा असा प्रश्न उपस्थित होतो। शाळांमध्ये सुविधा देताना शिक्षण विभागाकडून UDASच्या माहितीचा आधार घेतला जातो। 2024-25 या वर्षासाठी स्कूल, स्टुडंट आणि टीचर हे तिन्ही पोर्टल ऑनलाईन माहिती भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात आले होते। त्यात विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे। देशातील उच्च शिक्षण संस्था आता पदवीपूर्व विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कमी जास्त करण्याचा पर्याय देणार आहे। यासाठी एडीपी आणि ईडीपी राबवण्याची परवानगी देण्यात आली आहे। भारताच्या सहकार क्षेत्रामध्ये 2030 पर्यंत 5.5 कोटी थेट नोकऱ्या आणि 5.6 कोटी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता आहे। एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे। राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेमुळे लालपरी सुसाट धावते। उत्पन्नाचं उद्दिष्ट 100% पूर्ण करत राज्यात तृतीय क्रमांक मिळवण्यात रत्नागिरी विभागाला यश आले। या विभागाने 1,11,31,000 रुपये उत्पन्न प्राप्त केले।
विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुळसुळाट सुरूच आहे। 10 महिन्याच्या कालावधीमध्ये 15,000हून अधिक प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केला असून पीएमपीनं प्रवाशांकडून दंड स्वरूपात 76 लाख रुपयांहून अधिक रक्कम वसूल केली आहे। एसटीच्या ताफ्यातील एलएनजीमध्ये रूपांतर केलेल्या 5 बस पहिल्या टप्प्यात मुंबईत आणि नाशिकमध्ये चालवण्याचा विचार सुरू आहे। मात्र अद्यापही कोणताच निर्णय न झाल्यानं मुंबईकरांसह नाशिककर देखील संभ्रमात आहेत। 8 डिसेंबरला वसई विरार मॅरेथॉन पार पडणार आहे। या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वे अतिरिक्त गाड्या चालवणार आहे। पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरारपर्यंत 2 अतिरिक्त विशेष स्लो लोकल चालवण्यात येणार आहेत। नवीन वाहन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबवण्यात येते। लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत। विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशावर कारवाईचा बडगा उचललाय। मुंबईत विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर 2 वर्षात 107 कोटींचा दंड आकारण्यात आलाय। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील 27 वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयामध्ये रुग्णांची माहिती हाताने लिहिण्याचं काम डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी करतात। त्यामुळे रुग्णांची डिजिटल नोंदणी कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित होतोय। नवी मुंबई महानगरपालिकेकडून हिवताप, डेंग्यू आणि या साथीचे आजार खरं तर नियंत्रणात राहण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत। शहरातील 26 ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं असून 1312 रुग्णांची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले। चक्रीवादळाच्या रूपाने पुन्हा एकदा मोठं संकट देशावर घोंगावतंय। फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे। तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यासह मुंबईत किमान तापमानाचा पारा घसरलाय। डिसेंबरमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी पडते, मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीचा कडाका जाणवू लागलाय। 3 दिवसांपासून अनेक शहराचं किमान तापमान 15 अंशांवर आहे। राज्यात थंडी पडली असून अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंद 10 अंशांखाली झाली आहे। तसंच मुंबई उपनगरात देखील किमान तापमान 20 अंशांच्या खाली नोंदवलं गेलंय। मुंबईकर गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा अनुभव घेत आहेत। दरम्यान पुढील 2 दिवस तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुण्यात कडाक्याची थंडी पडत असून किमान तापमान 8 अंशांवर पोहोचलंय। थंडीची लाट येणार असल्यानं हा पारा अजून खाली घसरू शकतो। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढलाय। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून विदर्भातील सर्वच मुख्य शहरांचे तापमान हे 15 डिग्रीच्या खाली गेले। सराफा बाजारात आज सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळते। 24 कॅरेट सोन्याचा भाव 259 रुपयांनी घसरून 75,916 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय। चांदीच्या दरात 775 रुपयांची घसरण झाली आहे। ईपीएफओनं खातेधारकांना निष्क्रिय खात्यांमध्ये जमा केलेले 16,437 कोटी रुपये परत केलेत। ईपीएफओकडे अशी अजून 80 लाखांहून अधिक नॉन ऑपरेटिव्ह खाती आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे 28,670 कोटी रुपये जमा आहेत। केंद्र सरकारनं संसदेमध्ये ही माहिती दिली आहे। केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं देशातील वीज पारेषण पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी 2031-32 पर्यंत 9.12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे। केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी राज्यसभेत ही माहिती दिली। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती आणि संवर्धनासाठी 71,65,000 रुपयांच्या निधीस सरकारनं मान्यता दिली आहे। त्यानुसार आता गेटवेच्या दुरुस्ती आणि डागडुजीचं काम करण्यात येणार आहे। आता एक मोठी बातमी, मुंबईसह राज्यात शहराच्या किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येतोय। मुंबईचं किमान तापमान हे 17 अंश नोंदवण्यात आलेलं होतं, तर उत्तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात किमान तापमान 10 अंशांच्या आसपास आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला पुढील 24 तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। तर मुंबईमध्ये देखील पुढील 2 दिवस किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सकाळचा गारठा कायम आहे आणि ही परिस्थिती पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार आहे आणि त्यानंतर पुन्हा किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली आहे। दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत। जम्मू काश्मीर पोलिसांनी किश्तवाडमध्ये मोठी कारवाई केली आहे। एनआयएनं न्यायालयाच्या आदेशानुसार पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या 13 दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त केली आहे। दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात मोठा स्फोट झाला। एक जण किरकोळ जखमी झाला असून तपास पथकाला घटनास्थळावरून पांढऱ्या रंगाची पावडर सापडली आहे। दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात झालेल्या स्फोटानंतर लगेचच व्हिडिओ समोर आला। छायाचित्रांमध्ये आकाशात प्रचंड धुराचे लोट दिसत आहेत।
गुजरातमधील अमरेली येथे भाजप नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये जेवणाच्या वादातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झालाय। आरोपीला अटक करण्यात आली आहे। 80,000 रुपयांचे बक्षीस असलेल्या एका गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली आहे, ज्याने महामार्गावर ट्रकमधून लूट केली होती। त्याच्यावर यूपीच्या विविध जिल्ह्यांमध्ये 37 गुन्हे दाखल आहेत। बिहारच्या गोपालगंजमध्ये चोरट्यांनी एका किराणा व्यापाऱ्याकडून 4.5 लाख रुपयांची रोकड लुटली। लूटमार केल्यानंतर आरोपी फरार झाले। बिहारच्या अरवालमध्ये झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय। कारचं नियंत्रण सुटून ही कार कालव्यामध्ये पडली। उत्तराखंडमध्ये दरीत टँकर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या भीषण अपघातात खरं तर एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण जखमी झालाय। गाझियाबादमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे। यात 2 डब्यांच्या काचा फुटल्या असून आरोपींचा शोध घेतला जातोय। यूपीतल्या बरेलीमध्ये गीझरमधून गॅस गळती झाल्यानं नवविवाहित महिलेचा मृत्यू झालाय। 5 दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। कानपूरमध्ये 4 वर्षांपासून बंद असलेल्या मदरशामध्ये 10 वर्षांच्या मुलाचा सांगाडा मिळाल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। बिहारच्या गोपालगंजमध्ये 10,500 लिटर दारू नष्ट करण्यात आली आहे। बिहारच्या डीएम यांनी यासंदर्भात आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। यूपीच्या बाराबंकी इथे कारनं पेट घेतला। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र कारला आग लागल्याचं कळताच कारमधील दोघांनी कारमधून उतरत आपला जीव वाचवला। दादरा नगर हवेलीमध्ये कारचा भीषण अपघात झाला। या कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही यावर आज आयसीसीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।